आज मी या व्हिडिओमध्ये आज थोडासा प्रॉब्लेम झालेला होता शिवताना, तर ते मी दाखवणार आहे या ठिकाणी. तर ही बॅग शिवताना जे समोरचे जे बेल्ट आहेत एकमेकांना जोडलेले, ते अशा पद्धतीने इथे जोडलेले होते. म्हणजे समोरचेच 2 बेल्ट आपल्याला उचलून अशा पद्धतीने जॉईंट करायचे. तर तो व्हिडिओ दाखवताना थोडासा मला माझा कॅमेरा थोडासा खाली झाला डाऊन, त्यामुळे दिसत नव्हता. आणि राऊंड म्हटल्यानंतर हे 3 राऊंड आहेत ना, छोटे आणि हा मोठा राऊंड, या राऊंडबद्दल मी बोलत असते नेहमी व्हिडिओमध्ये. नमस्ते सर्वांना. आज आपण या ब्लाऊज पीसपासून एक बॅग बनवणार आहोत. तर इथे मी कट करून घेतलेला आहे या ठिकाणी. तर हा साडीतला ब्लाऊज पीस आहे. तर याची उंची घेतलेली आहे 23 इंच आणि रुंदी आहे जेवढी ती आपण ठेवणार आहोत 17.5 आहे. आणि आपण इथे हा कपडा एक्स्ट्राचा कट करून घेत आहोत. तर आपण ही बॅग अस्तरची शिवणार आहोत. तर अस्तरसाठी मी इथे ओढणीचाच कपडा घेतलेला आहे. तर ओढणीचा साईड आपण कट करून घेतलेला आहे आणि हे कापड ठेवून तेवढंच आपण अस्तर घेतलेला आहे या ठिकाणी. तर आधी आपण वरच्या कपड्याची कटिंग करणार आहोत. इथे डबल फोल्डमध्ये परत एकदा फोल्ड केलेली आहे मी. इथे 2 इंच आणि 3 इंचावर मार्क केलेला आहे. इथे उंची घेतलेली आहे 6. 2 आणि 3 इंचावर मी मार्क केलेला आहे. तर हा कपडा इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे. हा एकच अखंड पीस आहे. तर आपण ओढणीच्या कपड्यावर हा कपडा असा अंथरून घेणार आहोत आणि जो आपण साईडला कट केलेले आहेत वरचे भाग, तर तिथे आपण स्टिच करून घेणार आहोत. तर इथे मी पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेत आहोत. कधी अस्तर जोडताना आपल्याला पिन लावून घ्यावी लागते. इथे आपण संपूर्ण कपडा कटिंग करून घेतलेला आहे एक्स्ट्रावाला. त्यानंतर आपल्याला इथे दाखवल्याप्रमाणे आपण साईडनं सगळीकडनं आपण शिलाई करून घेणार आहोत आधी. इथे मार्किंग केले त्या पद्धतीने आपल्याला शिवून स्टिच केलेला आहे. फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा. त्यानंतर बाजूची आणि खालची आपल्या दोन्ही साईड आपल्याला शिवून घ्यायची आहेत. एक बाजू आपली बंद आहे साईडची. तर इथे हा तळभाग शिवलेला आहे या ठिकाणी. तर तिथे आपण 2 बाय 2चा हा बॉक्स आपण इथे कट करून घेणार आहोत. तर मेजरमेंट परत दाखवते मी कट केलेल्या ठिकाणी. तर इथे आपण 2 बाय 2चे बॉक्स असा दोन्ही साईडनं आपण कट करून घेतलेला आहे आणि ते कॉर्नर शिवून घ्यायचे आहेत इथे दाखवल्याप्रमाणे. नंतर मी बॅक सुलट करून घेतलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर समोरचे जे बेल्ट आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. तर इथं आपले दोन्ही बेल्ट जोडून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला राऊंड शेपमध्ये आपल्याला इथे असं दुमडून शिवायचं आहे. अस्तर वापरल्यामुळे बॅग थोडीशी मजबूत होते आणि थिकनेसपणा चांगला येतो बॅगला. म्हणजे आपण एक्स्ट्रा सामान वजनी सामान यामध्ये भरू शकतो.
अशा पद्धतीने मी ते फोल्ड करून शिवत आहे. अशा पद्धतीने आपण एक राऊंड शिवून झालेला आहे. अजून 2 बाकी आहेत. अगदी व्यवस्थित दुमडून शिवायचं आहे. शिलाई राहिली किंवा धागा राहिला तर ते चांगलं दिसत नाही आहे. यासाठी आपल्याला थोडंसं विड्थला कपडा एक्स्ट्रा ठेवू शकतो आपण कटिंग करताना दुमडण्यासाठी. म्हणजे आपण बेल्ट 3 इंचाचे ठेवले होते, तर ते शिवल्यानंतर 2 ते 2.25 इंचाचे होतात. शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यावा लागतो कपडा. तर इथे आपली ही बॅग तयार झालेली आहे, बघू शकता. खूप असं म्हणजे छान स्क्वेअर असा शेप आलेला आहे या बॅगला. रुंदी थोडी जास्त होती 1 इंच. तर या बॅगमध्ये मी एक बॉक्स ठेवलेला आहे. बॉक्स बघू शकता तुम्ही. बॉक्समुळे खूप सुंदर असा शेप आलेला आहे. आता हा बॉक्स मी असा म्हणजे कार्डबोर्डचाच बनवलेला आहे. त्यावर पण मी अशी ब्रोकेडची साडी यूज केली होती त्यावर. तर असे मी बरेच बॉक्स बनवलेले आहेत त्या साडीचे. तर याचा व्हिडिओ मी काही तयार केलेला नाही आहे. जर तुम्हाला हवा असेल तर मी असा एखादा व्हिडिओ टाकू शकते. मला कमेंट करून सांगा तसेच. किंवा छोटे छोटे वस्तू यामध्ये मी सगळे ब्लाऊज पीस ठेवलेले आहेत. तर ह्या चौकोन बॉक्समुळं याला शेप चांगला आलेला आहे. मी ते दाखवण्यासाठी बॉक्स ठेवला होता आतमध्ये. तरी पण बॅग अशी आपली लूज आणि मोठी आहे. तरी सुंदर अशी बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन बॅगांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चेतना फॅशन टेलर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.